नमस्कार. आज आपण डब्यासाठी झटपट अशी 2 मिनिटात तयार होणारी भाजी बनवणार आहोत. त्या भाजीसाठी आपण जी कच्ची केळी आहे ती केळी शिजवून घेतलेली आहे. ज्याप्रमाणे आपण बटाटे शिजवून घेतो, उकडवून घेतो, त्याचप्रमाणे आपल्याला ही केळीसुद्धा शिजवून घ्यायची आहे. आता शिजलेली जी केळी आहे त्याचं आपण अशा पद्धतीने साल काढून घ्यायचं आहे. आता अशाच पद्धतीने जी राहिलेली केळी आहे तीसुद्धा आम्ही सर्वचे ते साल जे आहेत ते काढून घेणार आहे आणि आपल्याला याच्यापासून भाजी बनवायची आहे. तर आता याचे लहान लहान तुकडेसुद्धा करून घ्यायचे आहेत. तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी घालताना नेहमी तेल हे छान तापलेलंच असावं, म्हणजे मोहरी खाताना ती चांगली लागते. आता आपण तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घातलेली पाहू शकता, मस्त अशी तडतडली आहे. त्यानंतरच आपण याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरंसुद्धा मस्त असं फुलू द्यायचं आहे. जिरं फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची फ्रेश अशी पानं घातलेली आहेत. त्यानंतर आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून कांदा घातलेला आहे. कांदा या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. खूप आपल्याला जास्त परतवायचा नाही, हलकासा आपण असा हा कांदा जो आहे तो परतवून घेणार आहेत. कांदा परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पाव चमचा हळद या ठिकाणी याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे सर्व आता आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि हे सुद्धा मिरची परतवून घ्यायची आहे तेलामध्ये. मिरची परतल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर मटण मसाला घातलेला आहे 1 चमचा. या मसाल्यामुळे खूप अशी छान मस्त अशी वेगळी चव या भाजीला येते. आता मसालेसुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घेतले आहेत. त्यानंतर जी शिजवून घेतलेली केळी होती त्याचे अशा पद्धतीने लहान लहान असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता ही केळी आपण याच्यामध्ये घातलेली आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला याच्या तेलामध्ये आणि ह्या मसाल्यांमध्ये ही केळी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, एकत्र करायची आहे. तर यानंतर आपण याच्यामध्ये शेवटी मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला ही जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झाल्याच्या नंतर आपण ही जी आहे भाजी ती साधारणतः फक्त 2 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत, म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर जो आहे तो याच्यामध्ये केळीमध्ये छान असा उतरला जातो आणि खायलासुद्धा मग खूप छान अशी ही भाजी आपली तयार होते. आता झाकून ठेवल्यानंतर पाहू शकता, दाबल्यानंतर जी केळी आहे ती अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे. तर आपली भाजी या ठिकाणी तयार आहे. आता शेवटी आपण याच्यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे भरपूर आणि कोथिंबीर घातल्यानंतर आता आपली भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. गॅस बंद करूयात आणि सर्व करूयात. तर पाहू शकता, दिसायलासुद्धा अप्रतिम दिसते आणि खायलासुद्धा तेवढीच मस्त अशी लागते. तर आपली ही टिफिनसाठी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही लहान मुलं असतील, मोठे असतील, सगळ्यांना डब्यासाठी देऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.